पत्र, पृथ्वीचं केवढं मोठं पत्र आहे, पण या पत्रावरती, या पृथ्वीच्या पात्रावरती, या पृथ्वीच्या या प्रचंड मोठ्या पृष्ठभागामध्ये हा राजा जेव्हा आपल्या लेकराला घेऊन पुढे चालत असतो, पुढे ऐका, राजाने पुढे चालायचं असतं, राजाच्या मागे लेकराने यायचं असते, राजाने पुढे चालायचं असते, लेकराने मागे चालायचं असते। पण एक लक्षात ठेवा, राजाने भरपूर पुढे गेलं पाहिजे, आमचंही तेच म्हणणं आहे, आमचे राजे पुढे गेले पाहिजेत, आमची माणसं पुढे गेली पाहिजेत महाराज, आमची माणसं आमदार असली पाहिजेत, आमची माणसं खासदार असली पाहिजेत, आम्हाला याचा आनंद। फक्त एकच दुर्दैव आहे, पुढे गेलेल्या माणसांनी मात्र मागची माझी लेकरं कुठपर्यंत आलेत हे पाहिलं पाहिजे। दुर्दैवाने आमच्या माणसाने मागे पाहिलंच नाही, म्हणून लोकांनी त्यांची गावबंदी केली महाराज, म्हणून गावबंदी केली आमची, म्हणून यांना आम्ही मोठं केलं। पण हीच माणसं एवढी मोठी झाली की मोठी झालेली माणसं कधी मागे फिरून पाहायला तयार नाहीत। मराठी साहित्यामध्ये त्याच्यासाठी सुंदर असा शब्द आहे, त्याचं नाव आहे सिंहावलोकन। सिंहावलोकन कशाला म्हणायचं सांगू का? सिंहाच्या पाठीमागे जेव्हा एखादं संकट निर्माण होतं, त्या संकटामध्ये सिंह एवढा धावायला लागतो, एवढा धावतो, एक आऊटवर धावतो, फार झालं तर 2 आऊट धावतो, 1 आऊट धावतो आणि धावल्यानंतर तो क्षणभर थांबतो आणि क्षणभर थांबल्यानंतर तो मागे वळून पाहतो, संकट आहे का गेलंय, आनंद आहे का दुःख आहे, पुढे जातो आणि मागं पाहतो, याला म्हणायचं सिंह अधिक अवलोकन, इति सिंहावलोकन। पुढे जा, पण पुढे गेल्यानंतर कधीतरी मागे वळून पहा ना, ज्यांच्यामुळे आम्ही मोठे झालोय। सशाच्या मागं जर एखादं संकट लागलं तर ते ससं एवढं पळत राहतं, मागं फिरून पाहतच नाही आणि पळता पळता पळून दमून मरतं ते ससं। पण पुढे गेल्यानंतर जी माणसं मागे वळून पाहतात ती माणसं सिंहासारखी असतात। जी माणसं पुढे गेली आणि पुढे गेल्यानंतर सुद्धा ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो त्यांना कधी विसरले नाही, त्या समाजाने त्या माणसांचा सुद्धा आदर केला। पहा तुम्ही, आहारामध्ये 3 प्रकार आहेत, एक राजसिक आहार, तामसिक आहार आणि सात्विक आहार। तामसिक आहार कशाला म्हणावं? ज्वारीचं धाट आपल्याला सर्वांना माहिती आहे, ज्वारी कळते ना आपल्या, जोंधळा ज्वारी जमिनीतून अशी उंच होते, मोठी वाढते, 4-5 फूट वाढते आणि वाढल्यानंतर त्या ज्वारीच्या लक्षात येते आज आपण एवढे उंच आहोत, आज आपण एवढे मोठे झालो, त्याचं कारण असेल, काय कारण आहे तर या जमिनीने आपल्याला मोठं केलंय, तिने आपलं रक्त आठवलंय, तिने आपलं पाणी आठवलंय, जमिनीने आपल्याला मोठं केलंय, म्हणून मी आज वरच्या पदावरती आहे। या जमिनीकडे मी पाहिलं पाहिजे, पण वर गेल्यानंतर तिला खाली येता येत नाही। कमीत कमी ती ज्वारी, ऐका, कमीत कमी ती ज्वारी कणसाच्या रूपात आल्यानंतर कणीस थोडंसं असं वाकडं करते आणि मोठं केलेल्या जमिनीला हात जोडते आणि तिथून वरून पाया पडते मायबाप। म्हणून ज्वारी ही सात्विक अन्नाचा भाग आहे आणि ज्वारीच्या जातीचं एक पीक आहे, त्याला म्हणतो आपण हायब्रिड। खाल्ले आपण सगळ्यांनी मागच्या 10-5 वर्षापूर्वी, हायब्रिडवरच जगलो आपण त्या काळात। हायब्रिडचं धाट असं जमिनीतून उगवतं महाराज, एवढं मोठं होतं, खाली पडणं तर सोडा, साधं वाकत सुद्धा नाही, आपल्याच तोऱ्यात राहतं। एक दिवस हायब्रिडची जात महाराष्ट्रातून नष्ट झाली। ज्यांनी मोठं केलं त्यांना विसरणारी माणसं कालबाह्य होत असतात आणि ज्यांनी मोठं केलं त्यांना स्मरणात ठेवणारी माणसं प्रत्येकाच्या हृदयात राहत असतात। माझ्या राजकीय नेत्यांना माझं आवाहन आहे, तुम्ही मोठे व्हा, आम्हाला आनंद आहे, तुम्ही श्रीमंत व्हा, आम्हाला आनंद आहे, फक्त एक करा, तुम्हाला ज्या तरुणांनी मोठं केलं, तुमच्या प्रचारासाठी जी तरुणाई रात्रंदिवस गावोगाव फिरले रे दादा, त्यांना कधी विसरू नका। ही तरुण पिढी जेव्हा कुठेतरी बसस्टँडवरती बेवारसपणे फिरायला लागते, सुशिक्षित ग्रॅज्युएट होऊन सुद्धा यांना नोकरी मिळत नाही, त्यावेळेला ही तरुणाई एखाद्या आमदार खासदाराकडे जाते आणि म्हणते आम्हाला कुठेतरी नोकरी द्या, आणि ज्या वेळेला ही तरुणाई अशी भरकटलेली असते त्यावेळेला ती तरुण पिढी तुम्हाला आम्हाला कधी माफ करत नाही। म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही जरूर मोठे व्हा, पण मोठे होत असताना सर्वांना घेऊन मोठे व्हा, याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे। विठ्ठला 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 पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। या देशातली प्रत्येक माणसं मोठी झाली पाहिजेत महाराज, आमची माणसं मोठी झाली पाहिजेत। फक्त मोठ्या माणसाने स्वतःचाच मोठेपणा वाढवता आमच्या समाजातली अन्य पिढी सुद्धा शिकली पाहिजे। पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या सगळ्या तरुण बांधवांना माझी हात जोड विनंती आहे, आरक्षणाचा लढा तर आपल्याला जिंकायचाच आहे, आरक्षण मिळेल न मिळेल, मिळणारच आहे। समजा मिळायला आता 2 महिन्याचा वेळ दिलाय पाटलांनी आपल्याला, त्यांना 2 जानेवारीपर्यंतचा वेळ दिलाय, मिळेलच, आपण आशावादी आहोत। पण आरक्षणच मिळण्यासाठी आपण एकत्रित आलो असं नाही, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं आणि एकमेकाला प्रेमाचा आधार देणं, असा जर हा मराठा समाज जर एकत्रित आला तर आरक्षणाने जेवढा विकास होणार आहे
तेवढाच किंबहुना त्याही पेक्षा जास्त या समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एकमेकाला सहकार्य करण्याची भावना आम्ही ठेवली पाहिजे. विठ्ठल या संपूर्ण पृथ्वी तलावरती म्हणा किंवा या समाजाचं हे स्वराज्य हे साम्राज्य आहे ते वाढलं पाहिजे. वाढता 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 या सगळ्या लेकरांना सोबत घेतलं पाहिजे. पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, जी माणसं स्वतःच मोठी होतात ते स्वार्थी असतात आणि जी माणसं सर्वांना सोबत घेऊन मोठी होतात ती माणसं नक्कीच परार्थी असतात. पुढे गोष्ट ऐका, पहिल्या चरणातून माऊली बोलतात ध्वज रक्षण करणं एवढं सोपं नाही. पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट. राजाला तो झेंडा रक्षण करण्याकरता जसं कष्ट सहन करावे लागतात, जसं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना झेंडा रक्षणासाठी कष्ट सहन करावे लागले आपल्या सर्वांना माहिती आहे. धर्मवीर संभाजीराजांना तेवढेच कष्ट करावे लागले. पुढच्या काळामध्ये सुद्धा हा झेंडा सांभाळण्यासाठी अनेक लोकांना या आपला प्राणत्याग करावा लागला किंवा झेंडा सांभाळावा लागला. एवढं सोपं नाही. आणि पाहता 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 आपण सुद्धा या झेंड्याच्या छत्राखाली आलोय. आता हे स्वराज्याच्या किंवा या आरक्षणाचा झेंडा सांभाळण्याचं काम किंवा झेंड्याची जी ध्वजा आहे तो जो दांडा आहे ना तो आमच्या मनोज पाटलाने हातात घेतला आहे. आणि त्यांना हातात घेत असताना ते म्हणत आहेत मी सामान्य माणूस आहे. ऐका तुम्ही त्यांची भाषण. त्यांचं सहज म्हणणं आहे की मी एक फाटका माणूस आहे. लोक सहज म्हणतात फाटक्याच्या कधी नादाला लागायचं नसतं. फाटक्याच्या कधी नादाला लागायचं नसते. कदाचित हाच माणूस जर एखाद्या संस्थेचा अध्यक्ष असता तर कदाचित शासनाने दुसराही उपयोग केला असता. पण या फकीराकडे आहे की नाही, फकीर माणसं साधी माणसं महाराज त्यांनी सांगितलं की जोपर्यंत पत्राचं घर आहे साधं घर आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. मी जास्त सांगण्याची गरज नाही. पुन्हा एक गोष्ट सांगेल आपल्याला, जेव्हा माणसं समाजामध्ये काहीतरी समाजासाठी काम करतात त्या माणसाला प्रसिद्धीसाठी स्वतःचे बॅनर लावावे लागत नाहीत, प्रसिद्धीसाठी स्वतःचं स्पीकर फिरवावं लागत नाही. तर अशा सज्जन माणसाचं जे सज्जनत्वाचा जो संदेश आहे तो संदेश माणसाच्या माध्यमातून नाही तर वाऱ्याच्या माध्यमातून हा संदेश पोचला जातो. महाराज वारा पोचवत असतो सज्जनांची कीर्ती. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे महाराज देऊन ठेवत आहेत. आणि अशी ख्याती असणाऱ्या जरांगे पाटलांनी शासनाला पहिल्यांदा सांगितलं मायबाप शासन हे तुमचे मायबाप आहेत. आणि पुन्हा एकदा सांगतो कुणी असू द्या, शासन कोणत्याही पक्षाचं असू द्या, आपल्या त्याच्यात काही घेणं नाही. शासन ह्या जनतेचं मायबाप आहे. जनता सांभाळणं हे शासनाचं कर्तव्य आहे. जनता सुखात राहणं हे शासनाचं कर्तव्य आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा संकल्प होता दररोज स्वराज्यामध्ये एक राऊंड व्हायचा सैनिकाचा. आणि त्या राऊंड झाल्याच्या नंतर फेरी झाल्याच्या नंतर आलेल्या सैनिकांनी जेव्हा राजाला सांगायचं राजे आपल्या नगरीतली सगळी माणसं पोटभर जेवून झोपलीत, हे वाक्य ऐकल्याच्या नंतर माझे राजे जेवत होते आणि मग झोपत होते. महाराज जनता उपाशी तर मी उपाशी असं म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आताच्या काळामध्ये जनता उपाशी मी मात्र तुपाशी म्हणून लोकांचा मार खायला लागला. कळलं का महाराज? जनता उपाशी आणि स्वतः तुपाशी जर राहत असाल तर जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही. मनोज पाटलाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून जसं ज्ञानोबा पांडुरंगाला मायबाप म्हणतात, बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी वरदा बाप रखुमा देवी वरदा बाप रखुमा देवी वरदा बाप रखुमा देवी वरदा बाप रखुमा देवी झरना बाप रखुमा देवी वरदा सांभाळावे आपल्या ब्रेदा सांभाळावे आपल्या ब्रेदा तैसा मी कपती तैसा